सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. शेतकऱ्यांची संपूर्ण भारतासाठी मोठी आनंदाची बातमी. यावर्षी सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज. भारतीय हवामान विभागाची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात कोर्टात आरोपपत्र दाखल. कुठल्या आरोपीने कोणती भूमिका बजावली याचा तपशील असल्याची माहिती. चंद्रकांत खैरे आणि आमदार जानवे यांच्यातील वाद मातोश्रीत बरोबर सुटला. आमच्यात वाद नव्हताच. बैठकीनंतर खैरची प्रतिक्रिया. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा महिना अखेर सुटला. मंत्री भरत गोगावले यांची स्पष्टोक्ती. आज एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची ही माहिती. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना केवळ 500 रुपये देणं म्हणजे फसवणूक. पटोले राऊतांचा हल्लाबोल. तर लाडकी बहीण योजनेच्या अटी सरकारनं बदलल्या नाही. तर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं स्पष्टीकरण. सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक. तर हत्या पचवण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेत आरोपी शिरसाटचा प्रवेश. माजी आमदार वैभव नाईकांचा आरोप. धनंजय मुंडेंना करंट नकोच होतं. तो मुंडेंची सर्व गुपितं बाहेर काढणार होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासवेंचा नवा डाव. मृत शिक्षण अधिकाऱ्यांची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती. नागपूरच्या भोग शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप. जालन्यात अतिवृष्टी गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा डल्ला. बोगस शेतकऱ्यांची नावे. कोट्यवधींचं अनुदान हडपलं. जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव आणि राहुल गांधींची भेट. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाल्याची माहिती. 17 तारखेला इंडिया आघाडीची बैठक. महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीचे पंच नितीश कवालिया यांचं 3 वर्षासाठी निलंबन. सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहन आणि शिवराज राक्षमध्ये झाला होता वाद. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.